ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये भगवान कुब्जेच्या घरी गेले होते. कारण कुब्जेला त्यांनी आश्वासन दिलं होतं की कुब्जा, मी तुझ्या घरी येईन, पण नंतर येईन. आणि भगवान आपला दिलेला शब्द त्यांनी पाळला. कुब्जेच्या घरी गेले. कुब्जेच्या घरी तिथला आदर तिथ्य सत्कार स्वीकारला आणि त्यानंतर ते परत आपल्या घरी आलेले आहेत. त्यानंतर भगवंताने जसे कुब्जेला सांगितलं होतं की मी तुझ्या घरी येईन, तसंच गोकुळाहून अक्रूर हे भगवंताला मथुरेला घेऊन आले. आणि मथुरेत प्रवेश केल्यानंतर अक्रूरांनी सांगितलं होतं की माझ्या घरी चलावे. त्यांनीही त्यांना आपल्या घरी येण्याचा आग्रह केला होता, पण तेव्हाही भगवान अक्रूर काकांच्या घरी गेले नाहीत. आणि आता नंतर येईल असं त्यांना सांगितलं होतं. त्यामुळे त्याही शब्दाला जागून भगवान आता अक्रूरांकडे निघालेले आहेत. भगवंत बलराम आणि उद्धवासह ते सर्वजण अक्रूरांच्या घरी गेले. अक्रूराने त्यांचं उत्तम प्रकारे स्वागत केलं. अक्रूराला अतिशय आनंद झाला. कंसाला त्याच्या अनुयायांसकट ठार केलं. म्हणून अक्रूर काकांनी भगवंताला धन्यवाद दिलं, त्यांची स्तुती केली आणि त्यांची यथायोग्य अर्घ्यपाद्यादी देऊन त्यांचं पूजन केलं, त्यांची प्रार्थना केली, स्तुती केली. श्रित कमलाकुच मंडल धृत कुंडलये, कलित ललित वनमाला, जय जय देव हरे. दिनमणि मंडल मंडन भवखंडन ये, मुनिजन मानस हंस, जय जय देव हरे. जय जय देव हरे. जय जय देव हरे. कालिय विषाधर गंजन जनरंजन ये, यदुकुल नलीन दिनेश, यदुकुल नलीन दिनेश, जय जय देव हरे. जय जय देव हरे. जय जय देव हरे. मधुमूर नरक विनाशन गरुडासन ये, मधुमूर नरक विनाशन गरुडासन ये, सुरकुल केली निदान, सुरकुल केली निदान,
जय जय देव हरे, जय जय देव हरे। अमल कमल दल लोचन, अमल कमल दल लोचन, भव मोचन भव मोचन त्रिभुवन भुवन निधान, त्रिभुवन भुवन निधान, जय जय देव हरे, जय जय देव हरे, जय जय देव हरे। अभिनव जलधर सुंदर, अभिनव जलधर सुंदर, धृतमंदर धृतमंदर श्रीमुख चंद्र चकोर, श्रीमुख चंद्र चकोर, जय जय देव हरे, जय जय देव हरे। तव चरण प्रणतमयम्, तव चरण प्रणतमयम् इति भावय हरे, इति भावय हरे। कुरु कुशल प्रणतेषु, कुरु कुशल प्रणतेषु, जय जय देव हरे, जय जय देव हरे। श्री जय देव कवे, श्री जय देव कवे, इदं कुरुते मुदं ये, इदं कुरुते मुदं ये। मंगल उज्ज्वलं, मंगलम उज्ज्वलं गीतं, जय जय देव हरे, जय जय देव हरे, जय जय देव हरे। अक्रूरांनी भगवंताची प्रार्थना केली। अद्देशनो वसतय खलु भूरि भागा, यस् सर्वदेव पितृ भूत नृवेदमूर्ति, यत्पाद शौच सलिलं त्रिजगत पुनाति, सत्वं जगद्गुरु अदोक्षजया प्रविष्ट। हे परमात्मन, हे सर्व देव पितर भूतगण मनुष्य वेद, हे भगवंता, या ज्या काही दिसतायत या सर्व आपल्याच मूर्ती आहेत, आपलंच हे स्वरूप आहे। गंगा आपलं चरण तीर्थ आहे। यत् पाद शौच सलिलम त्रिजगत पुनाती, तिन्ही जगाला पावन करणारी अशी जी गंगा आहे ते सुद्धा आपले चरणतीर्थच आहे। भगवान
आपण माझ्या घरी आलात, त्यामुळे हे सर्व माझं घर पवित्र झाले आहे. आता माझ्या भाग्याला सीमाच उरलेली नाही. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारिली. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारिली. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडी येला. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. हृदय हे संपुष्ट पेटी करुणी पोटी साठवू. हृदय हे संपुष्ट पेटी करुणी पोटी साठवू. तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारिली. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारिली. भगवंता, आमचं भाग्य उदयाला आलं. भाग्य उदयाचा ठसा झाले सन्मुख तो कैसा संत चरणी लागलो. आज माझं भाग्य उदयाला आलं. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. भगवंता, तुम्ही माझ्या घरी आलात, मला अत्यंत उपकृत केलेलं आहे. भगवंतांनी अक्रूरांच्या आदर सत्काराचा, पूजेचा स्वीकार केला. काका, तुम्ही खूप केलं हो माझ्यासाठी, असं म्हणून कृतज्ञता व्यक्त केली. आणि भगवान आता अक्रूरांना सांगतायत, अक्रूराची तर म्हणजे अक्रूराने भगवंताची प्रार्थना केली. आता भगवान कशी कृतज्ञता व्यक्त करतायत ते आता आपण पाहूया. त्वं नो गुरु पितृव्यश्च श्लाघ्यो बंधुश्च नित्यदा. वयं तु रक्षा पोष्याश्च अनुकंप्या प्रजाही वहा. भगवान म्हणतायत, काका, आपण आमचे हितचिंतक आहात, हितोपदेश करणारे आहात. पितृव्य म्हणजे आमचे चुलते आहात, काका आहात, आदरणीय बंधू आहात. आम्ही सर्व आपल्या पुत्रांसारखे आहोत. आता आमचं काय? कृपा दृष्टी मजकडे पाहे पंढरीनाथा. जोडून या कर दोन्ही चरणी ठेवितो माथा. परिसावी विनंती अमुची पंढरीनाथा. असो नसो भाव तुमचे आलो पाया. कृपा दृष्टी मजकडे पाहे पंढरी राया. तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाळी. उरवावी आळी माय बापा. त्वं नो गुरुः पितृव्यश्च श्लाघ्यो. तुमच्या अत्यंत आदरणीय असे तुम्ही आमचे काका आहात. बंधुश्च नित्यदा. तुम्ही आमचे बंधू आहात. सलाह लेना भाई से चाहे बैर हो. भावाला केव्हा ना केव्हा रक्ताची याद येतेच. एक रक्त आहे. आयुष्यभर भांडले असतील पण एखाद्या भावाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या भावाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिल्याशिवाय राहत नाही. हे भले लोकांना दिसत नसते, पण एक थेंब बर का असेना
एक अश्रू डोळ्यातून निघतोच, ठिबकतोच, हा बंधुत्व आहे. म्हणून फ्रेंच राज्यक्रांतीने जे 3 शाश्वत असे तत्व दिले आहेत, त्याच्यातलं एक तत्व आहे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व. बंधुत्व असेल तर देश, समाज याच्यामध्ये आपण जे काही आपल्याला मिळेल त्याच्यात सुख उपभोगू शकतो. बंधुत्व नसेल तर बाकीच्या कोणत्याही सुखाला अर्थ राहत नाही. सर्वश्रेष्ठ नातं आहे. प्रभू रामचंद्रांचं जीवन आदर्श हे बंधुत्वाचं अमर असं प्रतीक आहे. आणि तुम्ही आम्हाला नेहमीच आमचं रक्षण केलं आहे, पोषण केलं आहे आणि आमच्या विषयी तुमच्या मनामध्ये अनुकंपा आहे. तुम्ही आमचं नित्यदा पोषण करा, पालन करा, आमच्यावर कृपादृष्टी असू द्या, असे भगवान कृतज्ञता व्यक्त करून अक्रूर काकांना सांगतायत. भवद्विधा महाभागा निशेम्यार्हसत्तमः श्रेय स्वकर्मै श्रेय स्वकामैर्नृभिर्नित्यं देवाः स्वार्था न साधवाः. भवद्विधा महाभागा, ज्यांना आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल त्या लोकांसाठी भगवान श्रीकृष्ण एक मार्ग, उपाय, साधना सांगतायत. भगवान सांगतायत अशा लोकांनी आपल्यासारख्या म्हणजे विदुर काकासारख्या पूज्य महान अशा संतांची सेवा करावी. कोण सांगताय? भगवान श्रीकृष्ण. कारण संत हे देवापेक्षाही श्रेष्ठ असतात. देवापेक्षाही श्रेष्ठ. देव पूजावे परते आणि संत पूजावे आरते. कारण देवतांचं एक गोष्ट आहे, देवता स्वार्थी असतात. त्यांचा स्वार्थ साधला गेला तरच भक्तांना त्या पावतात. परंतु संत हे निस्वार्थी असतात आणि जगाचं कल्याण व्हावं, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवीती परोपकारे, देह कष्टवीती परोपकारे. महर्षी दधीचींचं आपण हे उदाहरण पाहिलेलं आहे. देहाचा त्याग केला जगताच्या कल्याणासाठी, सर्व आयुष्य वेचून देतात. महात्मा गांधी, संत मंडळी जेवढी आहेत तेवढी, संत गाडगे महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, कितीतरी नावं घेता येतील. यांनी सर्व आयुष्य लोकांसाठी झटलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, जयप्रकाश नारायण आहेत, कितीतरी थोर देशभक्त आहेत, समाज सुधारक आहेत, आगरकर आहेत, टिळक आहेत. हे म्हणजे जगाच्या कल्याणासाठी अवतरलेले ही
दैवी विभूती आहे त्या. नैह्यन्मयानि तीर्थानि न देवामृच्छिलामयाः ते पुनन्त्युरुकालेन दर्शनानेव साधवाः. केवळ पाणी म्हणजे तीर्थ नव्हे. न देवा मृत शिलामया. मृत म्हणजे मातीच्या किंवा दगडाच्या मूर्त्या म्हणजे देव नव्हे. भागवतातल्या 48व्या अध्यायातला हा 31वा श्लोक आहे. ज्या कोणाला शंका येत असेल त्याने हा श्लोकाचं अध्ययन करा. स्वतः कोण सांगतोय? भगवान श्रीकृष्ण सांगतोय. केवळ पाणी म्हणजे तीर्थ नव्हे, माती किंवा दगडाच्या मूर्त्या म्हणजे देव नव्हे. वाल्मिकी रामायणाचा उल्लेख आहे. काष्टे न विद्यती देवो न च मृण्मये न च पाषाणः भावे तिष्ठन्ति देवाः तस्मात् भाव ही कारणम. हा तर बाह्य असा एक प्रतिकात्मक विषय आहे. हे जे डोळ्याला दिसतं हे सगळं प्रतिकात्मक आहे, सिंबॉलिक आहे. ते वास्तविक नाही, ते सिंबॉलिक आहे. भक्ताच्या किंवा मनुष्याच्या भक्तीला प्रगतीची जोड मिळावी, त्याची भक्तीची किंवा आत्मिक प्रगती व्हावी म्हणून त्यासाठी हे सिंबॉलिक अशा वस्तू आहेत. कारण यांची सेवा पूजा पाठ केल्याने कालांतराने मनुष्याला त्या पवित्र करतात. कालांतराने एकदम असं की बुडी मारल्याबरोबर हा एकदम तो निळा लिटमस पेपर लाल म्हणून येतो, तसं नसतं. तसं नसतं. कारण तो बाह्यरंगाने झालेला बदल हा खरा बदल नसतो आणि अंतरंगातला बदल हा हळूहळू होत जातो. रंग लागत लागत लागेगा, ब्रह्म भागत भागत भागेगा. कालांतराने होत जाणारा हा फरक आहे. परंतु संत हे असे आहेत की दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. नुसत्या दर्शनाने, त्यांच्या स्पर्शाने संत चरण रागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय. मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. त्याची माझी हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. जेणे हा गोपाळ कृपा करी, ज्याच्यामुळे भगवान कृपा करतो ते हे संत. त्या संतांच्या सहवास आलिंगणे संतांची या दिव्य झाली माझी काळाया. व्यक्तीची काया दिव्य होऊन जाते आणि म्हणून हे खरे संत आहेत असं संतांचं वर्णन भगवंताने या दशमस्कंदातल्या 48व्या अध्यायामध्ये 30 आणि 31 या श्लोकात केलेलं आहे. त्यामुळे काका, तुम्ही सर्वश्रेष्ठ संत आहात आणि ईश्वरी योगामुळे
तुमचा आम्हाला सहवास घडला आहे, असं ते अक्रूरांच्या विषयी भगवान कृतज्ञता व्यक्त करतात. त्यानंतर भगवान अक्रूर काकांचा सर्व सत्कार स्वीकारल्यानंतर उद्धवासह आपल्या घरी परतलेले आहेत. अक्रूर काकांना याच वेळेस त्यांनी एक विनंती केली आहे. अक्रूर काका, आता एक वेगळी जबाबदारी किंवा वेगळ्या विषयाला सुरुवात होईल, म्हणून त्यांनी सांगितलं, काका आता तुम्ही हस्तिनापूरला जा आणि पांडवांचं हित कसं होईल यासाठी प्रयत्न करा. आणि त्यांना हस्तिनापूरला जाण्याची त्यांनी एक सूचना केलेली आहे. त्या भगवंताची आज्ञा आहे. भगवंताच्या सूचनेला त्यांचे भक्त हे अज्ञाच समजतात आणि ती आज्ञा मोडण्याचं काम कोणीही करत नाही. अक्रूर आता हस्तिनापुराला आले. हस्तिनापूर या ठिकाणी धृतराष्ट्र, भीष्म, विदुर, कुंती, बाल्लिक, सोमदत्त, द्रोणाचार्य, कृपाचार्य, महारथी कर्ण यांची भेट घेतली. तसंच ते पांडवांनाही भेटले. अक्रूर धृतराष्ट्राला भेटले. अक्रूर इथे गेले पण सर्वांचं निरीक्षण करीत होते. सर्वांचं निरीक्षण परीक्षण चाललेलं आहे. भगवंताची आत्या, पांडवांची माता कुंती यांच्याकडेही अक्रूर गेले आणि अक्रूर आल्याचं पाहून माता कुंती, तिला भगवान श्रीकृष्णांच्या आठवणी आल्या. त्या आठवणीने माता कुंती अत्यंत व्यथित झाली. आता हे सर्व पांडव, माता कुंती हे हस्तिनापुराला दुःख भोगीत होते. ते सुखात नव्हते. जरी राज्यकर्ते हे आपलेच होते, स्वकीयच होते, तरी सुद्धा पांडवांच्या नशिबी मात्र दुःखच होतं. आणि ते त्या दुष्टांच्या गराड्यामध्ये पांडव आणि कुंती माता ही सापडलेली आहेत. माता कुंती प्रार्थना करते भगवान श्रीकृष्णांसाठी. कृष्ण कृष्ण महायोगिन विश्वात्मन विश्वभावन प्रपन्नां पाहि गोविंद शुशुभिश्चावसीदतीम्. हे भगवंता, हे महायोगी श्रीकृष्णा, सच्चिदानंद घन परमात्मा, आपण विश्वाचे जीवन आहात. आणि हे भगवंता, मी पांडवांसहित जी माझी मुलं आहेत त्यांच्या सहित या हस्तिनापुरामध्ये दुःखी जीवन जगत आहे. आपण आता तुम्हीच आमचे रक्षण करते आहात, तुम्हीच आमचे पालनहार आहात. आणि तुम्ही, तुमच्या आशेवरच आम्ही या ठिकाणी अवलंबून आहे. आम्हा शरणागताचे तुम्ही रक्षण करावं, अशी विनंती माता कुंती करते आहे. नमः कृष्णाय शुद्धाय ब्रह्मणे परमात्मने योगेश्वराय योगाय
त्वामहं शरणं गतः. आपण शुद्ध परब्रह्म आहात. आपण प्रत्यक्ष योग म्हणजे काय? तो योग म्हणजे आपणच आहात. एवढंच नाही तर योगांचे ईश्वर सुद्धा आपणच आहात. आपणच सर्व योगांचे स्वामी आहात. आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत आणि हे भगवंता, आम्ही शरण आलेल्या आम्हाला किंवा आमचं तुम्ही रक्षण करा, अशी माता कुंतीने भगवान श्रीकृष्णाजवळ विनंती केली आहे. माता कुंतीला भेटल्यानंतर अक्रूर पुढे धृतराष्ट्राकडे गेले आणि त्यांचीही त्यांनी भेट घेतली आहे. आणि धृतराष्ट्राला 2 समजुतीच्या गोष्टी सांगितल्या आहेत की धृतराष्ट्रा, तुम्ही राज्यकर्ते आहात आणि राज्यकर्त्याने स्वतःच्या बुद्धीने राज्यकारभार करायचा असतो. तुम्ही स्वतःच्या बुद्धीने कारभार करा आणि राज्यकर्त्याचं सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर राज्यकर्त्याच्या ठिकाणी समदृष्टी असली पाहिजे. राज्यकर्त्याकडे समदृष्टी असली पाहिजे. आणि राज्य हे धर्मानुसार पृथ्वीचं पालन करावं. धर्ममचर, धर्माप्रमाणे त्याने राज्य करावं राज्यकर्त्याने, अशीच सर्वांची अपेक्षा असते. आणि महाराज, तुम्ही सुद्धा तसंच वागावं अशा प्रकारची सूचना विदुर काकांनी धृतराष्ट्राला दिली आहे. कोणाचा विषयी काहीही कसल्याही प्रकारचा भेदभाव ठेवू नये, अधर्माने राज्य करू नये. कारण अधर्म म्हणजेच स्वतःचा नाश करून घेणे होय. म्हणून तुम्ही अधर्माने राज्य करू नका, अधर्माने वागू नका. आतापर्यंत तुम्ही जे काही वागले आहात ते अधर्माने वागलेले आहात. म्हणून अशी सजगता अक्रूरांनी या धृतराष्ट्राला दिलेली आहे. आता धृतराष्ट्र हे असं व्यक्तिमत्व आहे की अक्रूराचं धर्मप्रवचन ऐकलं, त्याला ते अतिशय चांगलं वाटलं. परंतु काय करणार, धृतराष्ट्र हे दुष्टांच्या प्रभावाखाली होते. काही वेळेस राज्यकर्ता चांगला असला आणि आजूबाजूची चौकडी जर वाईट असली तर ती राज्यकर्त्याला जे सल्ले मसलत करते, जे सल्ले देते, ते अत्यंत वाईट प्रकारचे सल्ले असतात. आणि राज्यकर्त्याने जर त्यांच्या सल्ल्यांवर अवलंबून राहिलं तर राज्यकर्त्याचा नाश झाल्याशिवाय आणि राज्याचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्याला सल्ले देणारे हे प्रामाणिक सल्लेगार असावे लागतात. परिणामी देश आणि देशातले लोक यांचं नुकसान होणार नाही, अशा प्रकारची काळजी राज्यकर्त्याने घेतली पाहिजे. हलक्या लोकांच्या संगतीला राहून राजाने आपले कान हलके करून घेऊ नये, हा महत्वाचा भाग आहे. दुष्टांचा सल्ला हा नेहमीच घातक असतो, स्वतःलाही आणि राज्यालाही. आपण कंसाच्या वेळेस पाहिलं, आकाशवाणी झाली, देवी भगवती आकाशातून गुप्त झाली, कंसाच्या हातून सुटली. कंसाला थोडा वेळ का होईना परंतु त्या ठिकाणी एक वैराग्य प्राप्त झालं.
कारण त्याने आतापर्यंत केलेले सर्व प्रयत्न विफल झालेले होते. कोणतेही प्रयत्न त्याला यत्किंचितही यश मिळालं नव्हतं. अनेकांची हत्या केली, पण हत्या करूनही कृष्णाला ते ठार करू शकले नाहीत. उलट भगवान सर्व ते बंधनं तोडून गोकुळाला पोहोचले. तिकडून योगमाया आली वसुदेवांबरोबर आणि त्या योगमायेने भगवंताला सजग केलं, याला कंसाला सजग केलं आणि कंसाला सांगितलं की तुझा नाश करणारा भगवंत हा अन्यत्र कुठेतरी आलेला आहे. कंसाला पश्चाताप झाला. कंसाने माता यशोदा, माता देवकी आणि वसुदेव देवकी यांचं त्यांनी सांत्वन केलं आणि आपल्याला स्वतःला दोष दिला. मी हे सर्व कृत्य केलं ते आकाशवाणीच्या भरोशावर, तिच्या उच्चारलेल्या त्या शब्दांच्या वर मी विश्वास ठेवला आणि माझं स्वतःचं नुकसान करून घेतलं. त्याने आपल्या दैवाला दोष दिला आणि स्वतः आपण पापी आहोत म्हणून त्याने वसुदेव आणि देवकी यांच्या चरणावर लोळत घेतली. हे आपण पाहिलेलं आहे. परंतु हे सगळं रात्री घडतं आहे. दिवस उजाडला. दिवस उजाडल्यानंतर दरबार भरला आणि भरलेल्या त्या दरबारामध्ये इतरही मंत्री आले आणि इतर मंत्र्यांनी कंसाने जे काही प्रस्ताव मांडलेले होते की आपण हरलेलो आहोत, आपला पूर्ण पराजय झाला आहे हे जाहीर केलं. पण कंसाचे सल्लागार असे विचित्र होते की कंसाला सजग तर केलंच नाही, उलट त्यांनी त्याला त्याच्या मनामध्ये अधिक द्वेष निर्माण केला. महाराज तुम्ही घाबरू नका, आम्ही आहोत ना, आम्ही त्या बालकाला शोधून काढू, किती का लहान असेना, कसे का असेना, आणि आम्ही त्यांना ठार करू, तुम्ही निश्चिंत राहा. अशा प्रकारचे सल्ले या कंसाच्या मंत्र्यांनी सकाळी उठल्यानंतर दिलेले आहेत. तर हे जे काही सल्ले असे देणारे असतात, यांच्या सल्ल्याप्रमाणे जर मनुष्य वागला तर त्याचं नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. ही गोष्ट या प्रसंगांवरून आपण लक्षात घेतली पाहिजे. इथेही तसंच होतं. दुर्योधन हा धृतराष्ट्रांचा सल्लागार, परंतु तो आणि त्याचे साथीदार चुकीचा सल्ला या ठिकाणी धृतराष्ट्राला देत होते आणि परिणामी दिवसेदिवस नुकसानीकडे वाटचाल या हस्तिनापूरच्या नगराची होत होती. धृतराष्ट्राला चांगलं काय आणि वाईट काय हे सर्व समजत होतं. विदुरासारखा श्रेष्ठ असा तत्वचिंतक त्यावेळी धृतराष्ट्राला वेळोवेळी सजग करत होता. एवढा पाठचा भाऊ, सल्लागार देणारा, परंतु करणार काय? आम्ही जर कोणाचंच ऐकायचं नाही असं ठरवलं असेल तर मात्र कोणाचाही इलाज तिथे चालत नाही. धृतराष्ट्र हा अगतिक झालेला होता. धृतराष्ट्र अगतिकपणे या दुर्योधन, दुःशासन, त्यानंतर तो कर्ण, शकुनी यांच्या समोर धृतराष्ट्र पूर्णपणे अगतिक झाला होता. पावसाळ्यातील अमावस्येच्या भयान रात्रीत आकाश ढगांनी गच्च भरलेलं असतं आणि सर्वत्र अंधार. त्या अंधारामध्ये अचानक वीज चमकावी आणि त्या विजेच्या प्रकाशाने लख्ख असा प्रकाश पडावा. साऱ्या आसमंताला
त्या विजेने उजळून टाकावं. होतं तसं होतं. परंतु हा जो लख प्रकाश आहे तो प्रकाश किती वेळ टिकतो? क्षणभर. एकच क्षण टिकतो आणि पुन्हा गडद अंधार. विषयी सुख आहे हे बोलिने सारखे नव्हे, का विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. ज्ञानेश्वरीत वर्णन आहे. विषयामध्ये किंवा भौतिकवादामध्ये किंवा आपण ही जी काही परिस्थिती आहे हिच्यामध्ये सुख आहे, हे बोलणं म्हणजे बोलण्याच्या लायकीचा विषयच नाही आहे. हे बोलणे सारखेच नव्हे. हे काही बोलासारखे बोल आहेत का? बोलासारखे बोल नसून हे केवळ एक प्रकारचे उच्चारलेले केवळ नुसते शाब्दिक असे हे ध्वनी असतात. मग उदाहरण दिलंय का विद्युत स्फुरणेन काय पाहे जगा माझी. वीज चमकून जावी आणि सर्वच्या सर्व असमंत उजळून निघावा तेव्हा लख प्रकाश पडतो आणि सर्व दिसायला लागतं. परंतु त्याच क्षणाला ती वीज नष्ट होते आणि त्याच क्षणामध्ये परत अंधार पडतो. तसं धृतराष्ट्राचं झालं होतं. सल्ले देणारे एवढे होते तरी सुद्धा क्षणिकच तो त्याला प्रतिसाद देत होता. जे काही होतं त्याला क्षणिक प्रतिसाद देत होता आणि या श्रेष्ठ उपदेशाचा क्षणभरच प्रभाव टिकायचा. नंतर पुन्हा जसं पूर्वी होतं तसंच यावेळेस घडत होतं. अक्रूराने खूप प्रयत्न केला परंतु धृतराष्ट्र मात्र ऐकायला तयार नाही. क्षणभर त्याला पट्ट आहे. कळते परी न वळते मन देई फार गोते. माणसाला कळतं पण वळत नाही. कळून काही उपयोग नाही. कळलेलं जेव्हा कृतीमध्ये त्याचं रूपांतर येतं किंवा वळतं तरच खऱ्या अर्थाने तुम्ही ते ऐकलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. शेवटी अक्रूरांचाही नाईलाज झाला. सर्वांच्या भेटी गाठी, सर्वांना निरोप देऊन, सर्वांचा निरोप घेऊन अक्रूर हे मथुरेमध्ये परत आले आणि त्यांनी हस्तिनापुरातील या झालेल्या भेटी, झालेल्या गप्पा हा सारा वृत्तांत बलराम आणि श्रीकृष्णांना सांगितला. आणि सांगितलं, भगवान आता जो काही निर्णय घ्यायचा असेल पुढे तो आपण घेऊ शकतात. भगवंताच्या चरणावर अक्रूर काकांनी डोकं ठेवलं. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. संत सज्जन हो, आपण अक्रूर हस्तिनापुराला आले इथपर्यंतचा हा जो कथाभाग पाहिलेला आहे तो भागवताच्या दशमस्कंदातला हा 49वा अध्याय होता. आणि या ठिकाणी दशमस्कंदाचा पूर्वार्ध संपलेला आहे. ईश्वरी कृपेने, भगवंताच्या प्रेरणेने, भगवंताच्या इच्छेने आपण हा इथपर्यंत जो कथाभाग आहे आपण निर्विघ्नपणे श्रवण केला आहे. याच्यात जे काही असेल ते सर्वच्या सर्व त्या भगवान श्रीकृष्णांची ही लीला आहे. अशक्य ते शक्य हा भगवान करू शकतो. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा निर्जीवा चेतना नावया. निर्जीव असेल त्याला सुद्धा तो भगवान चेतना आणून देतो. तशा प्रकारे
माझ्यासारख्या एका सामान्य व्यक्तीकडून भगवंताने हे श्रीहरिचरित्र गाऊन घेतलं. जशी माझी बुद्धी होती, जशी माझी विचारधारा होती, त्या पद्धतीने मी आपल्यापुढे मांडण्याचा हा प्रयत्न केला. ही सर्व त्या संत सज्जनांची, त्या असीम अशा भगवान दत्तात्रयांची ही कृपा आहे. भगवान दत्तात्रयांनी जी असीम कृपा केलेली आहे, त्यामुळेच हे शक्य झालेलं आहे. याच्यामध्ये माझा कुठलाही दावा नाही की मी जे काही सांगितलं आहे तेच अंतिम आहे असं नव्हे. ती केवळ एक अंश असू शकतो, कारण तुझ्या कृपा सिंधू मधला बिंदू जरी मिळेल तरी प्रभो शतजन्माची मत्तृषाश्रय मिळेल. त्याने आपल्यावर कृपा करावी. आणि पुढच्या दशमस्कंदाच्या उत्तरार्धाला आपण सुरुवात करतो, ती करणार आहोत. त्याला भगवंताने आपल्याला तशी शक्ती, तिनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर ना हो. आमचा संतांच्या चरणावर, भगवंताच्या चरणावर दृढ विश्वास आहे. आणि आम्ही पुन्हा 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 आणि पुन्हा पुन्हा हीच विनंती करतो, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. भारत माता की जय. नमो नारायण, नमो नारायण, नमो नारायण.